नमस्कार, मी ऋषिकरात शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी. नाफेड खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली. तुम्ही जर का बघितलं शेतकरी बंधूंनो, किरकोळ व्यापारी असतील किंवा व्यापाऱ्याकडे जर तुम्ही तुमची सोयाबीन घातली तर तुमच्या सोयाबीनला 3900 पासून तर 4400 पर्यंत या ठिकाणी भाव लागतो. आणि हीच जर सोयाबीन तुम्ही नाफेड खरेदी केंद्रावर जर का नेऊन घातली तर त्या ठिकाणी तुम्हाला 4892 रुपये प्रति क्विंटल हा दर दिला जातो. पण या ठिकाणी तुम्हाला खरेदी केंद्रावर जर तुमची सोयाबीन घालायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागते. आता ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची शेवटची तारीख जर बघितली तर पूर्वी या ठिकाणी 31 डिसेंबर 2024 होती. आता या तारखेमध्ये वाढ करण्यात आली आणि या ठिकाणी वाढ केल्यानंतर याची नवीन तारीख काय झाली तर याची नवीन तारीख 6 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकता. आणि हे केंद्रावरती तुमच्या 12 जानेवारीपर्यंत खरेदी केले जातील. म्हणजेच काय, आता तुम्ही ऑनलाईन करायचं आणि 12 जानेवारीपर्यंत तुमची सोयाबीन ही नाफेडमार्फत खरेदी केलं जाईल असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगितलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, पणन मंत्री जयकुमार रावल यांनी असं सांगितलं आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये जास्तीत जास्त वाढ करण्यात आली आणि जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. 6.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. मागच्या वर्षी जर का बघितलं तर फक्त 7000 मेट्रिक टन या ठिकाणी सोयाबीनची खरेदी झाली होती. आता यामध्ये विक्रमी वाढ केली आणि आतापर्यंत जवळपास 34,500 मेट्रिक टनापेक्षा जास्त खरेदी या ठिकाणी झालेली आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी खरेदी ऑनलाईन नोंदणी करून या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावरती तुमची सोयाबीन देऊ शकता 4892 प्रति क्विंटल या दराने, असं जयकुमार रावल यांनी सांगितलेले आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.